नमस्कार. माझं नाव शेखर आहे. एक गोष्ट शेअर करायची आज घडली मॉर्निंगला, जी अनपेक्षित होती. म्हणजे वाटलंच नव्हतं की असं होईल म्हणून काय. तर ती तुम्हाला शेअर करायची असं मला वाटते आणि खूप महत्त्वाची आहे, ती सांगतो लगेच. मॉर्निंगला आम्ही दिवाळीची साफसफाई करत होतो. आई, पप्पा, आम्ही सर्व होतो. तर आमच्या वरच्या रूममध्ये आम्ही साफसफाई करत होतो. तर पप्पा आले वरती. पप्पांना बोललो या बसा तुम्ही, परत खालच्या रूममध्ये मला कंटाळा येईल म्हणून आम्ही वरच्या रूममध्ये त्यांना घेऊन गेलो. तर ते करत होते, मदत हेल्प करत होते काय. आणि त्यांना थोडासा हाय बीपीचा त्रास आहे, नाही ना हाय बीपीचा त्रास आहे त्यांना. तर थोडा वेळ ते बसते, म्हणजे ते बोलले नको मी बसतो आता, मला कंटाळा आला म्हणून ते बसते. स्टूल होतं, स्टूलावरती बसते आणि मी माझी साफसफाई करायला लागलो. आम्ही घरामध्ये तिघंच आहे आणि बाजूला कांताराच्या मूवीचं सॉन्ग वाजत होतं. मी त्याचं म्हणजे मला आवडतं खूप, कांतारा मूवी बघितलेली आणि ते गाणं म्हणजे चालू होतं कंटिन्युअसली. आणि काय सडनली माहीत नाही, खरं सांगतो माझ्या देवाची शपथ, आमचं कुलदैवत ज्योतिबा महाराज आहेत. मी तिथेच आहे, मंदिराचे आहे तिथे. तुम्हाला खोटं बोलणार आहे, मंदिरामध्ये आहे मी. आणि खंडोबा आमचं हे आहे, म्हणजे दुसरं माझ्या मम्मीकडनं आहे आणि ज्योतिबा माझ्या पप्पांकडनं आहे. तर पप्पांना अचानक म्हणजे पप्पा बोलतच नव्हते, काय झालं काय माहीत नाही. आणि पप्पाच्या तोंडातून लाळ यायला लागली, काय समजत नाही. आणि मला सडनली कळलं ना. आणि मग आईने म्हणजे मी घाईघाईने आईला बोललो साखरेचं पाणी आण. आजूबाजूने लोक आली हेल्पला. नंतर काय होत नव्हतं, पप्पा उभेच नाही. माझे पप्पा थोडेसे हेल्दी आहेत, त्यामुळे ते मलाही सावर झाले ना त्यांना. तर सडनली खोटं नाही बोलत, हे माझं कुलदैवत आहे ज्योतिबा महाराज. शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, खोटं नाही बोलणार मी कधीच. आणि हे शेअर करण्याच्या बाबतीत म्हणजे मला शेअर करावं असं वाटतं म्हणून तुम्हाला थोडं शेअर करत आहे की मी माझ्या कुलदैवताचा धावा घेतला. मी म्हटलं ज्योतिबा महाराज मी संध्याकाळून तुमच्या दर्शनाला नक्की येईन आणि खंडोबा महाराज मी तुमच्या दर्शनाला नक्की येईन. तर तेवढं मी मनातल्या मनात बोललो आणि खोटं नाही बोलत. कांताराची मूवीचं बाजूला सॉन्ग चालू होतं, खोटं नाही बोलणार मी, चालू होतं. आणि जसं मी बोललो आणि पप्पांना खाली घेतलं, सेटल केलं, प्रॉपर पंखा बिंका लावला, त्यांना साखरेचं पाणी परत एकदा दिलं. तर मी परत वरती आलो, बोललो आता आवरावर तर करायला पाहिजे ना सर्व सामानाची. तर मला अर्धा तास लागला सर्व हे करायला, म्हणजे कचरा फेकण्यासाठी सर्व काय वस्तू झालं सर्व. खोटं नाही बोलत, अर्ध्या तासात म्हणजे पप्पा फायदेशीर झाले परत. तर पॉवर ऑफ आपले कुलदैवत आणि कुलदैवत. खरंच तुम्ही पण तुमच्या कुलदैवतालाच माना. खरं सांगतो दुसरा ऑप्शन कुठलाच नाही मला वाटत आहे. कारण मी जो साक्षात्कार घेतलेला आहे ना, तो मला वाटलं की तुम्हाला सांगावं, तुम्ही सांगितलेलं आहे. आणि कांतारा मूवीचं खरंच मी त्यांना धन्यवाद करतो की त्यांनी मेन ज्या गोष्टीवर बोट ठेवायचं आहे ते ठेवलेलं आहे. ते ओळखता आलं तर बरं होईल.